जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आज शेषात्मक गणेश जन्माच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पाचा हा पाताळातला अवतार मानला गेलेला आहे आणि शेषांच्या आत्म्यापासून प्रगट झाले म्हणून शेषात्मक गणेश असं त्यांना संबोधलं गेलेलं आहे. मायाकर राक्षसाच्या वधाच्या हेतुप्रित्यर्थ ह्या अवताराचं प्रयोजन हे आपल्याला सांगितलं गेलंय आणि गाणपत्य संप्रदायानुसार जे 5 गणेश जन्म मंदिरामध्ये आपण साजरे करण्याची परंपरा आहे त्यातला हा शेषात्मक गणेश जन्म आहे. आणि याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन हे मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे. पहाटे स्वराभिषेक हा राहुल एकबोटे यांच्या हस्ते संपन्न झाला. बाप्पांची षोडशोपचार पूजा ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक नुकताच संपन्न झाला आणि फुलांची सजावट मंदिराला आपण केलेली आहे. आणि गणेश अभिषेक त्यानंतर बाप्पांना भोग सेवा अशा विविध गोष्टींचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि रात्री गणेश जागर हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्याला सर्वांना विनंती आहे की आज गणपती बाप्पांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या पुरोगामी विचाराला चालना देण्याचं काम आदरणीय अजितदादांनी, आदरणीय तटकरे साहेबांनी आपल्या या संपूर्ण कालावधीमध्ये केलेलं. आणि हा पुरोगामी महाराष्ट्र मजबूत राहण्याच्या दृष्टिकोनातनं ही 25 वर्षाची वाटचाल सोपी नाही. लक्षात ठेवा, कुठलंही संघटन मजबूत करत असताना त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही गंगा पोहोचवण्याचं काम आदरणीय अजितदादांनी, आदरणीय तटकरे साहेबांनी केलं असं म्हणलं तरी काही चुकीचं. पण लाखो कार्यकर्ते त्यांच्या या सगळ्या प्रवाहामध्ये आहेत. परंतु हा प्रवाह टिकवत असताना दादांसारखा नेता आपल्याला मिळाले हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. लक्षात घ्या, कारण की दादांचा जीवनक्रम जगत असताना सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत समाजाची सेवा करायची. जरी बारामतीमध्ये आपला पराभव झाला तरी एका पराभवानं खचून जाणारे दादा नाही किंवा आपण देखील नाही. त्याचं उत्तर आपण विधानसभेला दिल्याशिवाय राहणार नाही या आजच्या दिवसाच्या निमित्ताने सांग. परंतु ज्या विश्वासानं कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे तो विश्वास दादांचा कुठेतरी ढळल्यासारखा मला या ठिकाणी वाटतोय. कारण की दादांनी सर्व कार्यकर्त्यांवरती विश्वास ठेवला. बारामती असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, बाकी सगळीकडं म्हणजे असं अपेक्षित होतं साधारण 1 लाख मतांनी तरी वहिनी आपले निवडून आल्याशिवाय राहणार. परंतु असो, राजकारणामध्ये हे चढ उतार होत असतात आणि काही लोकांना तर एवढा आनंद झाला की वहिनी आपल्या पडल्या. अरे एका विजयाने भारावून जाऊ नका. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादाच होणार आहे याची जाणीव तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्ताने. खूप बरं वाटतंय, आनंद वाटतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्याने बूथ स्तरावरती काम केलं, वॉर्डचा अध्यक्ष म्हणून काम केलं, तो आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करायची मला संधी माझ्या पक्षाने दिली. मला असं वाटतं हे माझ्या पक्षातच होऊ शकतं. म्हणून इतकी मोठी संधी आज मला काम करायची दिली, देशाची सेवा करायची संधी मला मिळतीये. माझ्या सगळ्या पक्ष नेतृत्वाला माननीय मोदीजी आहेत, माननीय अमित भाई आहेत, माननीय नड्डाजी आहेत, तसेच माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे बावनकुळे साहेब, या सगळ्या नेते मंडळींना मी मनापासून धन्यवाद देईन. त्याबरोबरच समस्त माझे पुणेकर जे आहेत, ह्या प्रत्येक पुणेकराचा हा सन्मान आहे. प्रत्येक पुणेकराला आज आनंद झालाय. 30 वर्षानंतर पुण्याला आज ही संधी मिळते आणि म्हणून मी खरं तर पुणेकर जनतेला सुद्धा खूप मनापासून धन्यवाद देईन की तुमच्यामुळे माझा हा सगळा प्रवास इथपर्यंत आलाय. आता नवीन जबाबदारी मिळते आणि या नवीन जबाबदारीतून मला असं वाटतं माझं पुणे असेल, महाराष्ट्र असेल आणि एकूणच देशाची सेवा या निमित्तानं करता येणार आहे. आणि ही नवीन संधी मला जबाबदारीची जाणीव निश्चितपणे त्याच्यामध्ये करून देते
आणि इतकी मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे खूप चांगलं काम करायचं आहे. या माननीय मोदीजींचा जो संकल्प की 2047 साली हा विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मी मनापासून खूप काम करणार आहे, प्रामाणिकपणे कष्ट करणार आहे आणि पुणेकरांनी जो विश्वास व्यक्त केलाय, माझ्या पक्ष नेतृत्वाने जो विश्वास व्यक्त केलाय त्याला सार्थ ठरवण्यासाठी मी अहोरात्र खूप मनापासून अत्यंत प्रामाणिकपणे देशाची सेवा करीन, माझ्या पुण्याची सेवा करीन. यानंतर सुनील भेळकर सरांना मी विनंती करते की त्यांनी